Thank you, Lord. Thank you, Master. Thank you, Holy Spirit. Thank you. We worship you, Lord. Lord, we praise you. We praise you, Lord. Lord, we worship you. We worship you. Oh, riha baba baba baba. Shakre deli na mala raba. Oh, rihemina da kabila raba la bala. Oh, rihendere bine dela bala. येशूच्या नावात आम्ही सर्व सर्व शरण येतो प्रभू. आम्ही तुला शरण येत आहोत. आम्ही तुला शरण येत आहोत प्रभूजी. आम्ही तुला शरण येत आहोत बापा. धन्यवाद तुला. तुला धन्यवाद देतो. तुला धन्यवाद देतो बापा. थँक यू जीसस. हालेलुया हालेलुया हालेलुया. थँक यू जीसस. येशूच्या नावात येशूच्या नावात मागतो. आमेन आमेन आमेन. हालेलुया हालेलुया. प्रभूची स्तुती असो. प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. फ्रेंडनो, आज आपण पाहणार आहोत कृतिशील विश्वास. कृतिशील हा. विश्वासामध्ये कृती नाही तर तो विश्वास मेलेला आहे. विश्वासामध्ये कृती नाही. देवाला कृती हवी आहे विश्वासाची. देवाला काय पाहिजे? हा. म्हणून आपला विषय आहे कृतिशील विश्वास. त्यावेळेस आपण मत्ती कृषी वर्तमान याचा 25वा अध्याय 31 पासून 46 पर्यंतची वचन आपण वाचणार आहोत. मत्ती कृषी वर्तमान याचा 25वा अध्याय 31 ते 46. न्यायाचा दिवस, जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने येईल व त्याचबरोबर सर्व देवदूत येतील, तेव्हा तो आपल्या वैभवी राजासनावर बसेल. त्याच पुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढरे वेगळे करीतो, तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे करील. मेंढरास तो आपल्या उजवीकडे ठेवेल व शेरडास डावीकडे ठेवेल. तेव्हा राजा आपल्या उजवीकडल्यास म्हणे, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले ते वचन करून घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, ताणेला होतो तेव्हा मला प्यावयास दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझा समाचार घेतला, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस धार्मिक लोक त्याला उत्तर देतील की, प्रभूजी, आम्ही आपणाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले, केव्हा ताणलेले पाहून प्यावयास दिले, आपणाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि आपणाला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आपणाकडे आम्ही आलो. तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही या माझ्या अति कनिष्ठ बंधूतील एकाला केले, त्या अर्थी ते मलाच केले आहे. मग डावीकडल्यासही तो म्हणे, अहो शापग्रस्त हो सैतान व त्याचे दूत, यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात माझ्या पुढूनचा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले नाही, ताणेला होतो तेव्हा मला प्यावयास दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी व बंदीशाळेत होतो तेव्हा माझा समाचार घेतला नाही. त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील, प्रभूजी, आम्ही केव्हा आपणाला भुकेले, ताणलेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदीशाळेत पाहून आपली सेवा केली नाही. तेव्हा तो त्यास उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही ज्या अर्थी त्या अति कनिष्ठातील एकालाही केले नाही, त्या अर्थी ते मला केले नाही. ते तर सार्वकालिक दंड भोगावयात जातील आणि धार्मिक लोक सार्वकालिक जीवन भोगावयात जातील. सार्वकालिक धार्मिक लोक. धार्मिकाची व्याख्या प्रेरणो आम्हाला देवाने सांगितलेले सगळं वचन पालन करायचं आहे, आज्ञेचं. हालेलुया. आम्हाला चर्चला जाणं,
प्रार्थना करणं, उपवास करणं, या सगळ्या गोष्टींबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ह्या जगावर प्रेम करणे. काय करणे? जगावर प्रेम करणे. ह्या जगामध्ये बायबल सांगतं की त्यांना आशीर्वादित लोक म्हटलेला आहे देव. कुणाला म्हटलं देव? त्या लोकांना. त्यांची जबाबदारी काय आहे की भुकेले, तहानेले, जे परके उघडे, हे सगळे जे लोक आहेत, बंदीशाळेत असणारे लोक आहेत, हे सगळे आमच्या ख्रिस्ती जीवनाचा हा एक अविभाज्य घटक आहे. आमच्या ख्रिस्ती जीवनाचा. तुम्ही म्हणाल का मी रात्रभर प्रार्थना करतो. हो, चांगली गोष्ट आहे. यामधलं एकही वचन आम्हाला गाळायचं नाहीये या बायबल मधलं. कारण बायबल सांगतो जो एका विषयी चुकला तो पुष्कळांविषयी चुकला. तर प्रेरणो, देवाची इच्छा आहे आमच्याकडे जे काही आहे ते फक्त आमचं नाहीये. हालेलुया. त्याच्यावर अनेकांचा हक्क आहे. मग आमचे वृद्ध आई वडील असू शकतील, आहे की नाही, आणि अनेक लोक असू शकतील त्याच्यामध्ये. हे घरातले झाले, पण घराच्या बाहेर सुद्धा आमचा वाटा असायला हवा. हालेलुया, हालेलुया. आम्ही अनेकांसाठी आम्हाला मुठी उघडायच्या आहेत. हालेलुया, हालेलुया. येशू तर सांगत आहे की जे ह्या जगातील जे लोक आहेत ते त्यांना आम्हाला द्यायचं आहे. हालेलुया. आम्हाला दशमांश द्यायचंच आहे, वेळेचा द्यायचा आहे, आपल्या प्रियांनो उत्पन्नाचा द्यायचा आहे. प्रियांनो, बायबलमध्ये खूप वचन आहेत देण्याविषयीचे. हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असतो. तो म्हणतो ज्या अर्थी तुम्ही कनिष्ठ एकाला केले त्या अर्थी तुम्ही मला दिलेला आहे. आपण म्हणून तो त्याचा कमवला आणि तो खाईल. हालेलुया, हालेलुया. काही गोष्टी आम्हाला स्वर्गाच्या राज्यासाठी अडखळ होणार आहेत. हालेलुया, हालेलुया. बायबलमध्ये खूप देण्याविषयी सांगितलेलं आहे. हालेलुया. प्रेम, दया, विश्वास, सदुकी परुषी लोक बडीशेप आणि पुदिन्याचा दशमांश देत होते. येशूने येशू क्लिअरली सांगतो लोकांना, हालेलुया, मला काय हवं आहे. हालेलुया. मला काय हवं आहे ते त्याने लिहून ठेवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही जर लूकाचे वर्तमान याचा 16वा अध्याय आणि 19 ते 31 वचनामध्ये आम्ही जर त्या पाहिलं, इथे एक श्रीमंत व्यक्ती आहे आणि दुसरा एक भिकारी व्यक्ती आहे. एक श्रीमंत व्यक्ती आहे, हा हा दररोज थाटामाटाने खालीखुशाली करत असत. हा. त्याच्या दाराजवळ पोळांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. हा. त्या श्रीमंताच्या मेजावर खाली पडेल, त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याचे पोट चाटत असत. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूताने त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची क्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राम व त्याच्या उराशी बसलेला त्याला दुरून पाहिलं. तेव्हा त्याने हात मारून म्हटले, हे बापा अब्रामा, माझ्यावर दया करून लाजाराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे. अब्राम म्हणाला, मुला, तो आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला. याची आठवण कर. आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस. एवढेच नव्हे तर जे इकडून तुमच्याकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये म्हणून व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे. मग तो म्हणाला, तर बापा, मी विनंती करतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला 5 भाऊ आहेत. त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावी. पण अब्रामाने त्याला म्हटले,
यांच्याजवळ मोशे व संदेश आले, त्यांचे त्यांनी ऐकावे. तो म्हणाला, हे बापा अब्राम असे नाही, पण मेलेल्यामधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. तेव्हा त्याने त्याला म्हटले, हे मोशेची व संदेशाचे ऐकत नसतील तर मेलेल्यामधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. इथं काय पाहायला मिळतं आपल्याला? तो श्रीमंत मनुष्य नरकात जाण्याचं काय कारण आहे? त्याचं कारण एवढंच आहे, त्याने त्याचं कर्तव्य पार पाडलं नाही. त्याच्यासाठी एक व्यक्ती फार मोठा नव्हता. तो इथं देव सांगत, त्याचं वास्तविक पाहता बायबल सांगते की जशी आपल्यावर तशी काय कर. त्याच्याकडे इतकं होतं, तो देऊ शकत होता. त्याला एक छोपडं लहान झोपडं शेड करून देऊ शकत होता, त्याला छोटा फॅन लावून देऊ शकत होता, त्याला बेड देऊ शकत होता, त्याला अन्न देऊ शकत होता, त्याला पाणी देऊ शकत होता. तो सगळं काही त्याच्यामध्ये इतकी ॲबिलिटी होती, पण त्याने त्याच्याकडे मुळीच लक्ष दिलं नाही. तो डॉक्टरकडे पण घेऊन जाऊ शकत होता, त्याला औषध पण आणून देऊ शकत होता त्याला, पण त्याला ते काही श्रीमंतीच्या धुंदीमध्ये त्याला काहीही दिसलं नाही, त्याला काहीच दिसलं नाही. आणि प्रियांनो, काही कसल्याच प्रकारची त्यांनी मदत केलेली नाही. बायबल नमूद करते त्यांनी काहीच त्याला दिलेलं नाही, पण जे काही अन्न त्याच्या टेबलावरून सांडत होतं तितक्याशा अपुऱ्या अन्नावर तो जीवनभर तिथेच होता. त्याने कधीच विचार केला नाही, अरे हा किती दिवसापासून हा व्यक्ती माझ्या दारात आहे, मी याला कधी त्याच्या मनात आलं नाही. प्रियांनो, किती कठीण मन. हालेलुया, हालेलुया. किती कठीण मन झालं होतं. कशामुळं? श्रीमंतीमुळं. ख्याली खुशाली मोठ्या घरात राहत आहे. आणि प्रियांनो, बायबल आम्हाला सांगतं त्याला कुत्रे पण दिसले नाहीत, त्याला चाटणारे कुत्रे. माय गॉड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, आणि मग त्याच्यानंतर त्याला देवाने दाखवून दिलं की तू तुझ्या कर्तृत्वामध्ये, तुझ्या कर्तव्यामध्ये तू कसर केलीस. तू मुळे तू पाहिलेलं नाहीस त्याच्याकडे, कुठल्याच प्रकारची मदत तू त्याला केलेली नाहीयेस, आणि म्हणून तुला एक थेंब सुद्धा पाणी मिळू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. आम्हाला प्रियांनो, ह्या दिवसामध्ये आम्ही उपास धरत आहोत. समजा उपास धरतो तर आम्ही आमचं अन्न गोरगरिबाला द्यायचं आहे. हालेलुया. चला बाबा स्वयंपाकापासून सुटका नाही, नाही नाही. जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. प्रियांनो, त्याचा हा एक भाग आहे. त्याचा काय भाग आहे? ती रुटीन चेंज नाही होऊ द्यायचं. आपल्यासाठी उठून डब्बा बनवतो, दुपारच्यासाठी नाश्ता करतो, नाही का? तसंच करायचं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि त्यांना द्यायचं आहे. आणि म्हणून तो सांगत आहे, डावीकडच्या लोकांना सांगतो तुम्ही सार्वकालिक अग्नीमध्ये त्यांनी त्याला पाठवून दिले. काय केलं त्यांनी? थोडं दिल्याने तो काय भिकारी झाला नसता. हालेलुया. तो त्याच्यामधलं दिला असं. देव बरकत देतो. हालेलुया. देव आशीर्वाद देतो. सगळ्यात मोठा आशीर्वाद अन्नाचा आहे मंडळी. हालेलुया. भुकेल्याची भूक जाणणे. हालेलुया. तहानलेल्यांना पाणी दिले. बायबल सांगतं जर माझ्या दासाला एक थंडगार पाण्याचा प्याला द्याल तर देव त्याला एक थंडगार पाण्याचा प्याला. प्रियांनो, देव शोधत मी याला कसं आशीर्वादित करू. देव पाहतोय कसं मी माझ्या लोकांना मी आशीर्वादित करू शकेन. देवाच्या हृदयामध्ये तेच आहे मंडळी. देवाच्या हृदयामध्ये काय आहे? आणि मग त्याच्यामुळं प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं त्याला सार्वकालिक शिक्षा ही मिळालेली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियांनो, बाप्तिस्म करणारा योहान काय म्हटला?
बाप्तिस्म करणारे ज्याच्याजवळ 2 अंगरखे आहेत. काय म्हटलं तो? हा, लूक 3:10-11 मध्ये तो म्हटलं ज्याच्याजवळ 2 शेल्ड आहेत, ज्याला नाही त्याला त्यांनी एक द्यावा. काय करावं त्याला त्यांनी? ज्याच्याजवळ अन्न नाही त्याला आम्ही काय करावं? ज्याच्याजवळ 2 शेल्ड आहेत, ज्याला नाही त्याला द्यावं. हा, प्रियांनो, विश्वासाची कृती पाहिजे देवाला. हालेलुया. काय पाहिजे? कृतीशील विश्वास. देवा मला दे. काय दे? कृतीशील विश्वास देवा मला दे. आपण याकोबाच्या पत्राकडे जाऊया. 1 अध्याय आणि 27 वचन प्रियांनो आम्ही वाचूया. देव पित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्म आचरण, सगळ्यात महत्वाचं धर्म आचरण आहे. हे ऐच्छिक नाही. हे कसं आहे? हे ऐच्छिक नाही, हे कंपल्सरी आहे. काय आहे? आम्ही ख्रिस्ती आहोत, हे कंपल्सरी, ऑप्शन नाही ठेवलेलं करायचं की नाही करायचं. इथे अनाथांचा, विधवांचा, त्यांच्या संकटात काय घेणे? त्यांचा समाचार घेणे. आम्हाला शोधायचं आहे. हालेलुया. हा, आम्हाला या जगापासून निष्कलंक आपल्याला ठेवायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आम्हाला देवाची इच्छा आहे. आम्ही विश्वास कोणाचाही तारण करू शकत नाही. प्रियांनो, कृती तारण करेल तुमचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक ठिकाणी बायबल सांगतं, जर विश्वास नाही तर तो जात निर्जीव आहे. तो कसा आहे? आमचं ख्रिस्ती जीवन फक्त विश्वासावर डिपेंड करत आहे. जे ज्या गोष्टी सांगितल्या त्या आज्ञेचं पालन करणं आमचं एकच कर्तव्य आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं तो दिनांचा परमेश्वर आहे. स्तोत्र 10:14 मध्ये कोणाचा देव आहे तो? जे दीन, दुःखी, दुबळे, लाचार, या जगामध्ये जितके लोक आहे. म्हणून एका ठिकाणी तो म्हणतो दारिद्र्यावर दया करतो, तो परमेश्वराला उसने देतो. तो काय करतो? आम्ही जे भाग देत आहोत, आम्हाला व्याज आम्हाला देव कुणाचा ऋणी राहत नाही मंडळी, आणि राहणार पण नाही. देवाला प्रॉब्लेम नाही. हालेलुया. हा, आम्ही कदाचित कर्जबाजारी राहू शकतो. हालेलुया. याचा EMI भरायचा, त्याचा EMI भरायचा. हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. हालेलुया. म्हणून वाचते वचन आपण त्याला. स्तोत्र 10:14. हा, दुसरं 68:5 स्तोत्रामध्ये सावत आपण. 10:14 आणि 68:5. तू हे पाहिलेच आहेस, उपद्रव व दुःख यांचा बदला आपल्या हाताने देण्यासाठी त्याचकडे तू नजर लावतोस. लाचार तुझवर हवाला. लाचार लोक आहे, त्यांना माहिती की आपला हवाला कुणाला टाकायचा आहे, विश्वास कुणावर टाकायचे, कुणाकडे पाहायचे. आंधळा बर्तल नाही, त्याला डोळे नाहीत प्रियांनो, पण त्याच्याकडे आवाज आहे. हालेलुया, हालेलुया. आमच्याकडे दोन्ही पण गोष्टी आहेत. आमच्याकडे डोळे पण आहेत आणि आमच्याकडे दणदणीत आवाज पण आहे. हालेलुया. लोक घाबरले पाहिजे. हालेलुया. हा, हा, देव पोरक्यांचा सहाय्य करताय. पितृहीनांचा पिता आहे, विधवेंचा कैवारी आहे. आणि प्रियांनो, आम्ही कैवार घ्यायला सांगितलं ह्या लोकांचा. हालेलुया. प्रियांनो, मी म्हणतो
सगळे जर आम्ही असं करू, आमच्या शहरामध्ये कोणीच भिकारी दिसणार नाही, कोणीच रस्त्यावर दिसणार नाही आम्हाला, कोणीच आजारी आम्हाला दिसणार नाही, कोणीच बिगर कपड्याचा आम्हाला दिसणार नाही, कोणीच बिगर आंघोळीचा आम्हाला दिसणार नाही. बायबल सांगते घरी घेऊन जातात ना. काय सांगतं बायबल आपल्याला? प्रियांनो, बायबल फार कठीण आहे. आमच्यासाठी पाळणं हार्ड आहे, इतकं सोपं नाही. हालेलुया. बायबल काय सांगतं? हा, आपण पुढे वाचणार आहोत. यशाया 58:5 आणि 6 कडे जाऊया. मला पसंत पडणारा असा हा, उपवास देवाला पसंत पडणारा हा असा उपास आहे. देवाला पसंत पडो न पडो, मला माझ्या पद्धतीने मी उपवास करणार, माझ्या पद्धतीने मी काय करणार. पण प्रियांनो, देव स्वीकार करेल का? जर देव स्वीकार करत नाही तर कशाला करायचे त्या गोष्टी? मला देवाला काय पसंत आहे, पाऊल हे सांगत आहे, देवाला काय पसंत आहे ते पारखून घ्या. हालेलुया, हालेलुया. देवाचा आवडता यज्ञ कोणता तो मी करणार, माझा आवडता नाही. हालेलुया. देवाचा आवडता यज्ञ मी करणार, देवाला जे पसंत तेच मी करणार. हा, वाचूया आपण. मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय? हम्म मनुष्याने दिवस पीडा व्हावी असा हा तुमचा उपवासाचा दिवस आहे काय? लवाळ्यासारखे आपले डोके लवणे आणि आपल्या अंगाखाली गोंधळ राख पसरणे याला उपवास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? दुष्टतेच्या वेळा. हा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, दुष्टता आम्हाला काही देऊ देत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो श्रीमंत व्यक्ती दुष्ट होता. श्रीमंत व्यक्ती कसा होता? दुष्ट होता. पण नरकात गेले तसे डोळे उघडले. तो म्हणतो, अरे हा तर माझ्या दारातला भिकारी, याला कशी काय स्वर्गात एंट्री मिळाली? हा, जुवाच्या दोरा सोडा. जू. प्रेम, आम्ही नेहमी लोकांना जुवा खाली ठेवतो. जसं शेतकरी काय करतो, बैलांच्या मानेवर जू ठेवतो आणि त्याच्याकडून काम करून घेतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्वतःच्या मर्जीने करणे आणि काम करून घेणे, आम्हाला पाऊल गुलामाविषयी म्हणत आहे बायबलमध्ये. हालेलुया, हाले. गुलामगिरी नाही प्रियांनो, प्रेम, प्रेम. हालेलुया. कसं? प्रेम. प्रियांनो, तो म्हणतो पुढे जाचलेल्यांना मुक्त करावे. प्रियांनो, सैतान अनेक लोकांच्या कर्वे सुद्धा लोकांना जाच देते. फक्त सासच जाच नाही करत, लोक पण करत आहे, श्रीमंत पण करत आहे आणि गरीब एक दुसऱ्यावर जाच करत आहे, जुलूम करत आहे, पण त्यांना समजत नाहीये. हॅलो, लोकांना समजत नाही. हे जोखड आहे, जोखड. हे जू आहे. हे म्हणून येशू म्हटला, माझं जू हलकं आणि सोयीचं आहे. हालेलुया. येशूचं जू कसं आहे? खूप हलका आणि सोयीचं. तो म्हणतो ते जू नाही, माझं जग आहे. हालेलुया. मग प्रियांनो, पुष्टतेमुळे हे सैतानिक जू तुटून जाईल. हालेलुया, हालेलुया. आम्ही फ्री हो. सगळ्या लोकांना स्वतंत्र करायचंय देवाला. मग तो गरीब असेल, दरिद्री असेल, श्रीमंत असेल, कुणीही कुणाला गुलाम बनवू शकत नाही. आम्ही या चुकीच्या गोष्टी करत आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग तो म्हणतो आपल्या अन्न भुकेल्यांना द्या. इथे उपासामधलं आपलं अन्न भुकेल्यांना द्यायचं आहे, लाचारांना द्यायचे, ज्यांना निराश्रित आहे त्यांना घरी न्यायचे, उघडा दृष्टीस पडला त्याला अन्न द्याय. आपल्या बांधवांना, ते आमचे बांधव आहेत. ह्या जगात कुणीच आमचा शत्रू नाही, सगळे आमचे बांधव आहेत. हालेलुया. ह्या चुकीच्या पद्धती ह्या जगात आलेल्या आहेत. हा माझा, तो माझा. हा, तसं नाहीये प्रियांनो. देवाने सर्वांना इक्वल बनवलेलं आहे. देवाने सर्वांना कसं बनवलं? इक्वल, एक सारखं बनवलं. आम्ही सगळे बांधव आहोत, आम्ही सगळे सोबत राहणार आहोत तिथे स्वर्गामध्ये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, बायबल सांगतं आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. हालेलुया.
आपण जर ह्या गोष्टी करत नाही, आपण जाऊया नीतिसूत्र 17:5 कडे जाऊया. नीतिसूत्र जो गरिबाची कुचेष्टा जो गरिबाची कुचेष्टा करतो तो उत्पन्न करणाऱ्याचा अवमान करीतो. तो काय करतो? शलोमोन राजा काय म्हणतो? शलोमोन राजा म्हणतो जो गरिबाची कुचेष्टा करतो. जो गरिबाची चेष्टा, आपण त्याची थट्टा करू शकत नाही, त्याची निंदा करू शकत नाही, त्याला पाहून जाणं ही पण चेष्टा आहे त्याची. त्याला पाहून निघून जाणं हे काय आहे? त्या गरिबाची काय आहे? बायबलचा नियम फार कठीण कठीण आणि कठीण आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर आपण काय करत आहोत? आपला उत्पन्न करता देव परमेश्वर याचं काय करत आहोत? आपण अपमान करत आहोत. हालेलुया. प्रियांनो, देवाने आम्हाला सामर्थ्यवान बनवलेलं आहे. आम्हाला कसं केलेलं आहे? सामर्थ्यवान बनवलेलं आहे प्रियांनो. पण आम्हाला काय करायचे आहे? आपण जाऊया 2 कोरिंथकर 8 अध्याय आणि 9 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, क्षमा करा, आपण 9:8 वाचूया. यातच 9 वाटतात. हा, 2 कोरिंथकर 9:8. जो तो समूकडे वाटप करीत असतो, हा दान धर्म करीत असतो, हा त्याची नीतिमत्व युगानुयुग राहते असे शास्त्रात लिहिले आहे. तो पेरणाऱ्याला बी पुरवतो, खाणाऱ्या काय 8 वचन वाचणार आपण. 8 वचन. कृपा सर्व प्रकारची कृपा आमच्यावर विफल होऊ आमच्यावर विपुल होऊ देण्यास देण्यास देव समर्थ आहे. देव कसा आहे? समर्थ आहे. जेव्हा आम्ही काही वाटू, काही देऊ, तेव्हा आमच्या खात्यात परत येते. ते हालेलुया, हालेलुया. काय होते? हे 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 हा खूप महत्वाचं वचन आहे ते. हालेलुया. तर सर्व प्रकारची कृपा विपुल होऊ देण्यास देव शक्तिमान आहे. हालेलुया. जेव्हा त्याच्या वचनाप्रमाणे आम्ही करतो, तेव्हा देव शक्तिमान देव काय करतो? आमच्या विपुल कृपा होऊ देतो. नाहीतर मग आमची कृपा थांबते तिकडे. हालेलुया. आणि मग काय होतं? सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. हा, सगळं चांगलं काम फक्त ख्रिस्ती लोकांना करण्यासाठी देवाने बोलवलेलं आहे. हालेलुया, आमेन. कशाला बोलवलं देव बापानी? सगळ्या जगातले बेस्ट काम करायला. बेस्ट बुद्धी, बेस्ट ज्ञान, बेस्ट स्वर्ग पण बेस्ट आहे ना. हालेलुया. कृपादान पण बेस्ट आहे. हालेलुया, हालेलुया. आमचं देव त्याच्या 9 वचन वाचे आता. तो चहूकडे वाटप करीत असतो, जो चहूकडे वाटप करतो प्रियांनो, तो गप्प बसत नाही. हालेलुया, हालेलुया. दारिद्र्यास दान धर्म करीत असतो, हा, गरीबाला दान धर्म करतो. त्याचे नीतिमत्व युगानुयुग राहते. हा, त्याची धार्मिकता किती वर्ष राहणार? युगानुयुग. आपलं आयुष्य किती वर्ष आहे? 60 वर्षे 70 वर्ष आहे. आणि युग म्हणजे काय? प्रियांनो, सगळं काही इकडं तिकडं होईल, पण प्रियांनो आमची धार्मिकता, आज योग गेलेला आहे, पण योगाची धार्मिकता आज पण लोक प्रीच करत आहेत, पाळत प्रीच करत आहे. हालेलुया. कर्नेलियस विषय म्हणत आहे प्रियांनो, त्या विधवेविषयी म्हणत आहे, या लोकांविषयी त्यांची धार्मिकता अजूनही येणाऱ्या अनेक युगांमध्ये. एका ठिकाणी येशू उभा आहे, मंदिरामध्ये उभा आहे. आता मंदिर त्याच आहे, तो देव आहे, पण तो पाहतोय कोण किती दान टाक. देवाकडे नोंद आहे मंडळी, एक एक रुपयाची नोंद आहे. प्रियांनो, आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे किती वागतो देव हे पाहत आहे. हालेलुया, हालेलुया. पुढे वाचलं 10 वचन. तो पेरणाऱ्याला बी पुरवतो व खाण्याकरता अन्न पुरवतो, तो तुम्हाला बी पुरवी व ते बहुगुणित करील,
आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढवी. आमच्या धार्मिकतेचे फळ दिवसेंदिवस वाढलं पाहिजे अशी ख्रिस्त येशूची इच्छा आहे. हालेलुया. तो काय करतो? पेरणाऱ्याला बी पुरवतो, खाणाऱ्याला अन्न पुरवतो. तो देव आम्हाला बी पुरवेल, म्हणजे पैसा पुरवेल, अन्न पुरवेल, वस्त्र पुरवेल, गोष्टी मोठं मान देईल. देवाने शल्मोनाला आशीर्वाद का दिला माहिती का? त्याचं विशाल मन होतं. कसं होतं? आता हा देवाचा रिपोर्ट आहे मंडळी, आपण तर सांगू शकत नाही कुणाच्या मनात काय. हालेलुया, हालेलुया. पण देवाने पाहिलं त्याला कारण त्यांनी काय मागितलं. प्रेरणू त्यांनी तो म्हटला नाही माझ्या शत्रूचा नाश कर, मला खूप बॉडी बिल्डर बनव, मला खूप AK-56 दे, चांगले रायफल दे, मोठे मिसाईल दे, नाही म्हटलं. तो म्हटला मला बुद्धी आणि ज्ञान दे तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी, त्यांच्याबरोबर नीट राहण्यासाठी, वागण्यासाठी, कारण तू मला राजा बनवलेला आहेस. आम्ही राजे आहोत प्रेरणू. आम्ही कोण आहोत? या जगात आमचं पद देवाच्या, आम्ही स्वर्गात गेलं करणारे आम्ही राजे आहोत, आम्ही याजक आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. आपण आम्ही हे करू शकतो. आम्ही हे नीतिसूत्र 3:27 कडे आपण जाऊया. आपण हे करू शकतो. हो, नीतिसूत्र. एखाद्याचे बरे करणे योग्य असून ते करण्याचे सामर्थ्य तुझ्यामध्ये असल्यास ते करण्यास माघार घेऊ नको. आमच्याकडे एवढी ताकद नाही का आम्ही अर्धी भाकर देऊ शकतो? आमच्याकडे एवढी ताकद नाही का त्याला थोडी भाजी देऊ शकतो? प्रेम आम्ही देऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. आम्ही देवाच्या दान भांडारामध्ये आम्ही पेरत आहोत, देवाच्या राज्यामध्ये आम्ही पेरत आहोत. हालेलुया. आणि आम्ही ज्या मापाने आम्ही पेरणी करणार आहोत त्याच मापाने आम्ही कापणी करणार. त्याच मापाने आपण काय करणार आहोत? कापणी करणार आहोत. आणि म्हणून पेरणी केल्याशिवाय आम्ही कापणी करू शकणार नाही. पेरणी केल्याशिवाय आम्ही कापणी करू शकणार नाही. आपण नीतिसूत्र 11 कडे जाऊया. नीतिसूत्र 11, 24 आणि 25. हेलो, हाँ बोल ना. अरे बेटा सिसल तेरे को मालूम नहीं क्या बेटा? हेलो, काय म्हणतो तो शर्मा राजा? एक इसम काय करतो? व्यय करतो, म्हणजे इन्व्हेस्ट करतो. आम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे. हालेलुया. आम्हाला पेरणी करायची आहे. आपल्याला काय करायची आहे? पेरणी करायची आहे. आणि प्रेरणो तो म्हणतो त्याची वृद्धी होत राहते. त्याची काय होते? पण दुसरा जो आहे तो काय करतो? तो फाजील काटकसर करतो. प्रेरणो मी तुम्हाला सांगतो, इथं पुष्कळ लोकांचं धन इथेच राहणार आहे. ते स्वर्गाच्या राज्यासाठी त्याचा काहीच उपयोग नाही. हॅलो, त्याचा काहीच उपयोग नाही केला त्यांनी. ते साठवून ठेवलं. आणि प्रेरणो पुष्कळ लोक आहेत असे. मी ख्रिस्ती लोकांविषयी म्हणते, मी जगातील लोकांविषयी माझा काय संबंध नाही. त्यांनी काय करायचं? प्रेरणो सोनं घ्यायचं, नाणं घ्यायचं, जमिनी घ्यायच्या, जुमलं घ्यायचे, 4 लग्न करायचं. तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. हालेलुया. पण तुम्हाला आणि मला एक नियमशास्त्र आहे. हालेलुया. आम्हाला काटेकोरपणे त्याचं पालन करायचं आहे. तो बायबल त्याच्याविषयी काय सांगतं?
जो फाजील काटकसर करतो. मी लोक पाहिले असे, ते मोजूनच आणणार आणि मोजून खाणार. त्यांचे सगळे पैसे ऑपरेशन मध्ये गेले, याच्यामध्ये गेले, त्याच्यामध्ये गेले, शेवटी त्यांच्या हातात काहीच नाही राहिलं. न खाल्लं, न प्यालं, न लिहाले, न काय आनंद केला. बायबल सांगतं की आनंद करा. जुनेकरांकडे आपण जर गेलो तर मंडळी बरोबर आनंद करायला सांगितले इस्रायल लोकांना. हालेलुया. सणाच्या टायमामध्ये लोकांनी एकत्र यायचं आहे. हालेलुया. प्रियांनो, तो फाजील काटकसर करतो, बायबल सांगतं का तो भिकेस लागतो. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतो उदार मनाचा मनुष्य प्रियांनो समृद्ध होतो. जो पाणी पाजतो त्याला पाणी पाज देते. हालेलुया. शलोमोन राजा काय म्हणतो, जो पाणी पाजतो त्याला पाणी पाज देते. प्रियांनो, आपण नीतिसूत्र 15-28 कडे जाऊया. नीतिसूत्र याचा 15वा अध्याय आणि बुद्धिमान मनुष्य विचार करून उत्तर देतो, पण दुर्जनांचे मुख वाईट गोष्टी बाहेर टाकतात. 15-28 28. हा, बुद्धिमान मनुष्य विचार करून दुसऱ्या बायबल मध्ये काय आहे? पण दुर्जनांचे मुख वाईट गोष्टी बाहेर टाकते. हे चुकलेलं वचन, क्षमा करा. 15-28 असं आहे किंवा हे चुकले वचन. जो आपल्या धनावर भरोसा ठेवतो तो पडेल, पण धार्मिक नव्या पालवी सारखा टवटवीत होईल. धार्मिक कसा होईल? हा. या जगाची स्थिती अशी आहे. शलोमोन राजा सांगतो नीतिसूत्र 14:20 मध्ये, गरीबाचा द्वेष त्याचे शेजारीही करतात. शलोमोन राजा काय सांगतो, गरीबाचा द्वेष, पण श्रीमंताला चाहणारे बहुत आहे. श्रीमंताला चाहणारे, श्रीमंताला लोक, प्रियांनो, कारण गरिबीचा वास येतो त्यांना. आलेले श्रीमंत लोकांना प्रियांनो चाहणारे पुष्कळ लोक आहेत आणि गरिबाला दूर करणारे पण पुष्कळ असे लोक आहेत. हालेलुया. 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 प्रियांनो, बायबल सांगतं जो गरिबाला छळतो तो उत्पन्न करणाऱ्याचा अवमान करतो. प्रियांनो, पण गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो. प्रियांनो, आम्ही कोण काय? येशूने आमचा सन्मान केला. हालेलुया. काय केलं येशूने? आम्हाला धुळीतून उचललं येशूने आणि आम्हाला त्याच्या लाईनीत आणून बसवलं. ज्या उच्च स्थानावर तो आहे त्या उच्च स्थानावर प्रियांनो तुम्हाला आणि मला त्यांनी जर पाहिलं असतं आमचं कुळ, आमचा वंश, आमचा रंग, आमची बुद्धी, आमचं ज्ञान, तर प्रियांनो आम्ही पात्र नव्हतो, आम्ही अपात्र होतो, आम्ही लायक नव्हतो. हालेलुया. पण देवाने प्रियांनो तुम्हाला आणि मला प्रियांनो या मानवाने केलेल्या जाती, हालेलुया, कमी आणि जास्त, देव नाही. हालेलुया. प्रियांनो, आमचा बायबल आम्हाला सांगत आहे की प्रियांनो नीतिमान आणि अनितिमानावर तो सूर्यप्रकाश पाठवतो. हालेलुया. नीतिमान अनितिमानाच्या शेतात पण पाऊस पाडतो. मग तो दशमांश देवो, अन्नाचं प्रथम अर्पण देवो न देव, पण देव चुकत नाही, देव विसरत नाही. देव त्याच्या शेतात पण पाऊस पाडतो. नाही तर फक्त विश्वासणाऱ्याचे शेतच हिरवीगार दिसले असते. हालेलुया. 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 प्रियांनो, हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, बायबल सांगतं आपल्या भारतामध्ये 40% लोक दारिद्र्य रेषाखाली आहे. किती टक्के लोक? 60% लोक मीडियम आहेत, श्रीमंत आहेत, करोडपती आहेत, खूप पैसा आहे त्यांच्याकडे, देव त्यांना अजून देव. पण बायबल आम्हाला सांगतं दान धर्म करणारा व्यक्ती स्वतःला धनी बनवतो, धनवान बनवतो. दान धर्म करणारा आणि लोभी मनुष्य स्वतःला दरिद्री बनवतो.
शेवटी त्याच्या काहीच कामाला येत नाही. त्याच्या मागची लोक त्याला लुटतात. माग तो भांडण सोडून जातो. माग तो काय करतो? भांडण सोडून जातो. वैर द्वेष करून ठेवतो. हे मला, ते मला, ते मला, ते काय काय असे लोक आहेत. त्यांनी पाहिलं मुलांचं चालचलन. त्यांनी सगळा पैसा अनाथ आश्रमांना दिलेला आहे. ते जर बापाला नीट पाहिलं असतं, योग्य त्याच्यावर प्रेम केलं असतं, त्याला जसं प्रेम, आमचे आई बाबा आम्हाला लहानपणी किती सांभाळतात, है की नाही? आपण तर तितकं तर सांभाळू शकत नाही, है की नाही? जर विचार केला तर आम्ही त्याच्यावर ही वेळ का आली? त्याच्यावरती वेळ का आली? तो कर्तव्यामध्ये कसूर. जसं श्रीमंत व्यक्ती करू शकला असता, देऊ शकला असता, देवाने त्याला सगळं लुटायला नाही सांगितलं. देवाने सांगितलं त्याला एक ड्रेस दे, जेवण दे, आणखीन काय नाही सांगितलं देवाने त्याला. पण तो त्याच्या कर्तव्यामध्ये त्याने कसूर केल्यामुळं देवाने त्याला पनिश केलं, त्याला शिक्षा दिली आणि त्याला टाकून दिलं. म्हणून बायबल सांगते एक व्यक्ती वेळ करतो त्याची वृद्धीच होती. हालेलुया. आम्ही ते लोक आहोत. देवाने त्यासाठी तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे. हालेलुया. आमचे विचार असे आहेत की मी दिलं तर मला काय, मी दिलं तर मला काय. म्हणून एक सुंदर दाखला आम्हाला पाहायला मिळतो. तो देवाचा संदेश म्हणते, ती भाकर मला दे, ती थोडीशी भाकर मला दे, ती थोडीशी भाकर मला दे. प्रियांनो, कारण देवाला आमचं थोडं घेऊन देवाला आम्हाला अधिक द्यायचं आहे. सगळ्याच परत करायचं आहे. आमच्या घरात बरकत द्यायची आहे. आमच्या घरामध्ये शांती देवाला द्यायची, आमच्या घरात आनंद द्यायचा आहे. जेव्हा आम्ही देवाच्या आज्ञा पाळतो तेव्हा देव आमच्या घरात वस्ती करतो. आज्ञा पाळत नाही तर मग दुसरा येऊन राहतो आपल्या घरावर. हॅलो, दुसरा येऊन राहतो. मग तो घरामध्ये भांडण, वाद, कुरकुर, दारिद्र्य, प्रेम, अनेक गोष्टी सोडून जातो तो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियांनो, कोणते ख्रिस्ती व्यक्ती म्हणू शकत नाही. म्हणून आपण जे वचन वाचलं 2 Corinthians 9:8, सर्व प्रकारची कृपा विपुल होऊन देण्यासाठी देव शक्तिमान आहे. देव सर्व प्रकारची कृपा आमच्यावर करणार. सर्व गोष्टी पुरवठा नेहमी, कधी कधी नाही, यासाठी की प्रत्येक चांगल्या कामामध्ये आमच्याकडे विपुल असावं. देवाच्या डॉक्टरीन प्रमाणे जेव्हा आम्ही चालू तेव्हा देव काम करणार. कधी काम करणार? म्हणून आजचा आपला विषय कृतिशील विश्वास काय आहे. कृती कशी पाहिजे, विश्वास कसा पाहिजे आपला. कृती, विश्वासाची कृती महत्वाची. प्रेम. अब्राहमाने कृती केली. काय कृती केली? अर्पण करायला. प्रेम, 2 फुटाचं अंतर होतं. हालेलुया. देवाने त्याला आवाज देऊन थांबवलं आणि त्याचा विश्वास पाहिला. हालेलुया. आणि त्याचं अर्पण नाकारलं आणि त्याच्या ठिकाणी आपल्या स्वतःचा पुत्र येशू ख्रिस्ताचं अर्पण केलं. त्याच मोरिया डोंगरावर, ज्या मोरिया डोंगरावर अब्राहमाने त्याच्या पुत्राला इसाकाला देण्याचं ठरवलं होतं. ते जर अब्राहमाने त्याच्या पत्नीला सांगितलं असतं तर अर्पण बिरपण काय नाही, कॅन्सर. विचारलं असतं तर जाऊ दिलं असतं का? न विचारता त्याला माहितीये ही बाई मला आडखळण करणार आहे, ही बाई मला थांबवणार आहे,
ही बाई का देवाच्या आणि माझं नातं खराब करणार ही बाई. नाही. आभ्रामाची गोष्ट सांगत आहे. त्यांनी विचारलं असतं तर प्रॉब्लेम झाला असता, कारण त्याला माहिती होतं. प्रेम आम्हाला देवाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही आहोत. आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येशू म्हटला, माझी इच्छा नको हे पिता, तुझी इच्छा माझ्या जीवनातून सिद्धीच. देवा, आम्ही आमचं समर्पण करत आहोत तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी. आमच्या जीवनामध्ये आमचा ऱ्हास होऊ दे, पण तुझं गौरव होऊ दे. आमचा ऱ्हास होऊ दे, आमच्या गर्वाचा ऱ्हास होऊ दे, आमच्या नको त्या गोष्टीचा ऱ्हास होऊ दे, पण देवा तू उंचवला जा, तू गौरवला जा देवा माझ्या जीवनातून. तू जे जे काही सांगशील ते सर्व करण्यासाठी मी होय आणि आमेन म्हणेन. देवा असं मन मला दे, अशी बुद्धी मला दे, असा कृतिशील विश्वास मला दे बापा. मला कृतिशील विश्वास दे. जो व्यक्ती कृती करतच नाही त्याच्याकडे विश्वास नाहीये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून देवाचे जेवढे विश्वासवीर होऊन गेले त्यांच्याकडे कृती होती. त्यांच्याकडे काय होती? विश्वासाची कृती होती. विश्वासाची कृती होती. देवा माझ्या जीवनामध्ये ती कृती करण्यासाठी मला सहाय्य कर. माझी इच्छा नको, तुझी इच्छा सिद्धीस जाऊ दे. प्रार्थना करूया. थोर पवित्र देवा, तुला मान, महिमा, सन्मान, गौरव, आदर, प्रशंसा देतो. आम्ही तुला उंचावतो, गौरवतो, तुझी स्तुती आणि महिमा गातो. तू चांगला आहेस, तुझी दया सनातन आहे. आज आम्हाला कृतिशील विश्वासाविषयी तू बोललास. प्रभू परमेश्वरा, आम्ही तुला प्रार्थना करतो, आम्हाला तो कृतिशील विश्वास तू दे. प्रभू परमेश्वरा, जो अब्राहमाकडे होता, प्रभू परमेश्वरा, आम्ही काही आणलं नाही आणि यातून आम्हाला काही नेता पण येणार नाही. जे काही तू आम्हाला दिलेलं आहेस त्याचं कसं खर्च करावं यासाठी आम्हाला बुद्धी दे. आम्ही केवळ आमचीच काळजी करू नये, तर प्रभू परमेश्वरा, या आमच्या आसपास, आमच्या शेजारी, आमच्या प्रभू परमेश्वरा, आमच्या मोहल्ल्यात, आमच्या सिटीमध्ये, आमच्या नगरमध्ये, प्रभू तू आम्हाला जी आज्ञा दिलेली आहे ती आज्ञा पालनासाठी तुझी स्वर्गीय कृपा आम्हाला दे. आम्ही अन्न द्यावं, वस्त्र द्यावं, निवारा द्यावा, आधार द्यावा, प्रेम करावं, त्यांचे अश्रू पुसावे, त्यांच्या पाठीवरून हात फिरवावा, तुझी प्रीती आम्ही दाखवावी. प्रभू ते करण्यासाठी तुझी ग्रेस आम्हाला दे. तो कृतिशील विश्वास आम्हाला दे प्रभूजी. प्रभू तुझी इच्छा, बापा जो दारिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो. जो बापा जो गरीबाला छळतो तो उत्पन्न करणाऱ्याचा अवमान करतो. जो गरजवंतावर दया करतो तो त्यांचा सन्मान करतो. प्रभू तुझ्या वचनाचा सन्मान करण्यासाठी सहाय्य कर. आमच्या पैशाचा नव्हे प्रभू, तो तुझा सन्मान आहे. हे सगळं देऊन प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू करण्यासाठी तुझी स्वर्गीय कृपा आम्हाला दे. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावात, येशूच्या नावात, येशूच्या नावात आमचा ऱ्हास होऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे बापा. तुझं गौरव होऊ दे, तुझं गौरव होऊ दे प्रभूजी. माझ्या देवा, आमचं एकच काम आहे, ते म्हणजे तुझ्या आज्ञेचं पालन. बापा मोशेने जसं आरण्यात सर्प उंच केला तसं प्रभू आम्ही तुझ्या आज्ञांना उंच करण्यासाठी तुझी स्वर्गीय कृपा आम्हाला दे आणि तुझं गौरव. आजपर्यंत आम्ही जे करायचं ते केलं नाही, पण करण्यासाठी तुझी ग्रेस दे प्रभूजी. आमच्या मुठी सैल कर प्रभूजी. आम्हाला सहाय्य आणि मदत कर प्रभू. हो, केवळ चर्चच नव्हे तर प्रभू चारही दिशा हो माझ्या देवा, राबा बाबा बाबा, हो चहूकडे दिले. पाऊल म्हणतो, गरीबाला दान धर्म केला, त्याची धार्मिकता युगान युग
राहो. माझ्या देवा, आम्हाला असं मोठं मन दे प्रभूजी, आणि तुझं गौरव करून घे बापा. आमचं नगर शहर बापा गरिबी मुक्त कर प्रभूजी. मी तुला विनंती करत आहे माझ्या देवा. तो वसा आम्ही घ्यावा, ते काम आम्ही करावं, यासाठी आमची मन अंतःकरण बदल. आणि प्रभू येशू तुझं गौरव आणि महिमा व्हावा असं तू दयेने आणि कृपेने कर प्रभू. जे काय आम्हाला दिलेलं आहे हे आमचं नाही आहे प्रभू, तू दिलेलं आहेस आम्हाला, त्याच्यावर तुझाच अधिकार आहे. काही प्रमाणात आमचा आहे प्रभू. कदाचित आमची पत्नी असेल, आमची आई असेल, प्रभू परमेश्वर आमचे भावंड असतील, प्रभू आम्हाला ते करण्यासाठी कृपा दे आणि तुझं गौरव होऊ दे बापा. येशूच्या नावामध्ये मागतो, म्हणून तू ऐक पिता. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास, आम्ही जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच आमचे ऋणी तू आम्हास सोड, आणि आम्हास परिचित नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन प्रिय त्यांच्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. 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 Please like, share and subscribe our channel, and don't forget to press the bell icon for more updates.